राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्डचा चॅप्टर फर्स्ट, जो की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे. तर आपण त्याला आपण फक्त यामध्ये इंट्रोडक्शन पाहणार आहोत, कारण की लिनियर इक्वेशन्स ओळखायचे कसे ते तुम्हाला शिकायचं आहे. तर तुम्ही माझ्यासोबतच लिहायला सुरुवात करू. आधी तर आपण हा बोर्ड क्लीन करून घेऊ. हा व्हिडिओ पूर्ण बेसिक कन्सेप्टवर होणार आहे. चॅप्टर फर्स्ट, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर याच्यात फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत इक्वेशनची डेफिनेशन. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कशाला म्हणतात. तर बघा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी दिलेला आहे. अँड इक्वेशन which contains two variables and the degree of each term. ही डेफिनेशन आहे, तुमच्या टेक्स्ट मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही फक्त पेन्सिलने टिक मार्क करून घ्या. मी तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहिते. कंटेनिंग व्हेरिएबल is called a linear equation in two variables. आता बघा, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. An equation which contains two variables and degree of each term containing variables is called linear equations in two variables. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इक्वेशन आपण कशाला म्हणतो ते पाहून घेऊया. इक्वेशन आपण कशाला म्हणायचं, इक्वेशन कशाला कसं काय ओळखायचं. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन इथे लिहून घेतलं मी, इज इक्वल टू. आता लक्षात ठेवा सगळ्यांनी, ज्या ठिकाणी इक्वल टू चं साइन असतं आणि त्याच्या लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला कुठलं पण एखादं एक्सप्रेशन असेल त्याला आपण इक्वेशन म्हणायचं. जसं की आता बघा, इज इक्वल टू मी लिहिलंय बरोबर. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि दुसरं RHS म्हणजे राईट हँड साइड. आता इथे कुठलं पण एक्सप्रेशन असू शकतं. जसं की एक्झाम्पल घेऊ आपण, x इज इक्वल टू 2. याचा अर्थ काय झाला, x हा 2 च्या इक्वल आहे. तर आता हे इक्वेशन झालं का, बिलकुल झालं. कसं काय, कारण याच्यामध्ये इक्वल टू चं साइन दिलेलं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला इक्वल टू चं साइन दिलेलं असतं त्या ठिकाणी आपण इक्वेशन म्हणायचं. अदरवाइज आपण तिथे इक्वेशन म्हणू शकत नाही. एक एक्झाम्पल अजून एक घेऊन घेऊ आपण. जसं की बघा, x plus 2 is equal to x plus y is equal to x plus y is equal to 10. हे पण काय झालं आपलं इक्वेशन. आता बघा, x plus y हे इक्वेशन असू शकतं का आपलं. सरळ सांगा बरं तुम्ही. अजिबात नाही. आपण याला इक्वेशन म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही, कारण इथे इज इक्वल टू चं साइन नाही आहे. ज्या ठिकाणी आपल्याला इज इक्वल टू चं साइन असतं त्याच ठिकाणी आपण इक्वेशन म्हणू शकतो. माझ्या मते तुम्हाला इक्वेशनची कन्सेप्ट पूर्णतः समजली असेलच. तर आता आपण पाहून घेऊ लिनियर. कुठे
सेकंड पॉइंट, लिनियर आपण कशाला म्हणायचं ते पाहू. हे बघा, डिग्री इज इक्वल टू 1, म्हणजे व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती नेहमी 1च असायला हवी. आता डिग्री म्हणजे काय ते पण पाहूया. हायेस्ट power of the highest power of the variable. आता बघा तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. लिनियर आपण कशाला म्हणायचं, डिग्री आपली 1 असली पाहिजे. आणि डिग्री आपण केव्हा समजायचं, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला काही जणांना माहित नसेल व्हेरिएबल कशाला म्हणतो, A to Z, जसे की आपले अल्फाबेटचे जे लेटर्स असतात A to Z पर्यंतचे, त्या सगळ्यांपैकी कुठलं म्हणू शकतो, X Y Z. इथे धरून घेऊ आपण, समजा X Y Z A B C, एलिमेंट कुठला म्हणू शकतो, तर आपण त्याला काय समजायचं, व्हेरिएबल. आता एक एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण, जसे की 5x + 3 = 10. आता हे एक्झाम्पल आहे. तर बघा बरं, याच्यामध्ये x काय असणार आहे, आपला व्हेरिएबल. तुम्हाला इथे सांगितलं मी व्हेरिएबल म्हणजे काय, x y z a b c d मध्ये कुठले पण जर लेटर्स असले तर त्याला आपण व्हेरिएबल म्हणायचं. आता व्हेरिएबलच्या आधी जो नंबर असतो त्याला आपण काय म्हणायचं, कोएफिशिएंट. कोएफिशिएंट. आपण सपोज एक एक्झाम्पल घेतलं होतं, 5x + 3 = 10. आता इथे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. x आपण काय मानलं, इथे काय धरलं, इथे काय मानलं आपण, x ला व्हेरिएबल. व्हेरिएबलच्या आधीचा नंबर काय असतो, कोएफिशिएंट. आणि त्यानंतर हा 3 दिसतोय तुम्हाला, या 3 ला काय म्हणायचं आपण, कॉन्स्टंट. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आता बघा, या इक्वेशन मध्ये आपल्याला व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर जी आहे ती काय पाहिजे, ओन्ली 1. त्याच्या पेक्षा जास्त आपल्याला नंबर नकोय. जसे की आता इथे x आहे, इथे काही दिसतंय का तुम्हाला, नाही. जर ज्या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबलची पॉवर काहीच दिसत नाही त्या ठिकाणी आपण 1 कन्सिडर करत असतो. बघा मग आता इथे काही दिसतंय का, नाही, तर आपण काय कन्सिडर करायचं, 1. आता हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स आहे का, पूर्णतः आहे. फक्त इथे एक व्हेरिएबल कमी आहे, पण आपण लिनियर इक्वेशन याला म्हणू शकतो. आता बघा, दुसरं एक एक्झाम्पल पाहून घेऊ आपण.